नमस्कार मैत्रिणींनो, मी सीमा आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर चला तर मग आज आता आपण एकदम चविष्ट अशी छान तर्रीदार मिसळ अशी तयार करूया। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान तर्री आलेली आहे आणि मस्त खायला ही चविष्ट अशी ही मिसळ आपली तयार झालेली आहे। तर तुम्हीही या पद्धतीने जर मिसळ तयार केली तर तुमची ही मिसळ एकदम छान परफेक्ट अशी तयार होईल आणि 5 लोकांसाठी परफेक्ट प्रमाणात ही मिसळ आपण तयार केलेली आहे। तर अगदी छोट्या छोट्या टिप्स ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चला तर मग आता आपण मिसळ तयार करूयात। तर आपण येथे सुरुवातीला एका कढईमध्ये येथे पाव किलो मटकी घेतलेली आहे। तर ही मटकी छान स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतलेली आहे आणि छान मोड आलेली ही मटकी आपण आता घेतलेली आहे। तर ही पाव किलो मटकी घ्यायची, त्यामध्ये आपण इथे अर्धा तांबे किंवा 1 ग्लास पाणी इथे आपण घालून घेणार आहोत आणि चवीपुरतं थोडंसं अर्धा चमचा मीठ येथे घालायचं आहे आणि पाव चमचा हळद यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे आपण 5 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत। तर तोपर्यंत आपण इथे वाटण तयार करून घेऊयात। तर वाटण्यासाठी आपण इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे। तर त्यामध्ये आपण इथे अर्धा पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आता आपण खोबऱ्याचे असे पातळ काप करून घ्यायचे आहेत। हे अर्धा वाटी खोबऱ्याचे काप आहेत ते आपण केलेले आहेत। ते तेलामध्ये आपण हे काप घालून घ्यायचे आहे आणि सतत असं हलवून अगदी 1 मिनिटामध्ये आपले हे काप भाजले जातात। पातळ असतात त्यामुळे लवकर खोबरं हे भाजलं जातं। तर आता आपण काढून घेणार आहोत, जास्त करपवायचंही नाही, अगदी गोल्डन कलर आला की आपल्याला हे काप काढून घ्यायचे आहेत। एका डिशमध्ये आता आपण हे काप काढून घेणार आहोत। तर त्यानंतर आपण त्याच तेलामध्ये आपण इथे मीडियम साईजचे 3 कांदे आहेत ते उभे असे कट करून घेतलेले आहेत। तर हे कांदे यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि छान परतून आपल्याला हा गोल्डन कलर येईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर छान आपला हा कांदा भाजत आल्यानंतर आपण थोडासा गोल्डन कलर येऊ लागला की त्यामध्ये आपण इथे 2 मोठे टोमॅटो बारीक असे कट करून घेतलेले आहेत। तर हे टोमॅटो यामध्ये घालून आपल्याला कांद्यासोबतच तेही भाजून घ्यायचे आहेत। टोमॅटो हा लवकर भाजला जातो त्यामुळे आपल्याला हा शेवटी घालायचा आहे, कांदा भाजत आल्यानंतर घालायचा, त्यामुळे दोन्ही बरोबर एकत्र व्यवस्थित हे भाजलं जातं। तर आता आपला हा कांदा आणि टोमॅटो छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे। तर त्यानंतर आपण यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे दोन सर्व एकत्र मिक्स करून आता आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे। तर आता आपल्या ह्याला छान कलर आलेला आहे। तर गोल्डन कलर आल्यानंतर आपले हे कांदा, टोमॅटो आणि लसूण हे भाजून तयार झालेलं आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे छान थंड करून घ्यायचं आहे। तर तोपर्यंत आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला खोबरे आहे ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर हे खोबरं आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो बरोबर खोबरं घालायचं नाही का, तर नंतर ते खोबरं वाटलं जात नाही, त्यासाठी आपण हे सुरुवातीला असं वाटून घ्यायचं आहे, त्यामुळे छान बारीक याची प्युरी तयार होते। त्यानंतर आपण हे कांदा टोमॅटोचं हे जे मिश्रण आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत। हे घालून घेतल्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर थोडीशी घालून घ्यायची आहे आणि याची छान प्युरी आपल्याला आता हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम छान बारीक असं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे। तर आता आपण इथे मिसळ तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे 2.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे। येथे तेलाचं प्रमाण थोडं मिसळला जास्त वापरायचं, त्यामुळे कट छान येतो आणि मिसळची तरीही छान येते। तर इथे तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या पळीनुसार कमी जास्त थोडं करू शकतात। तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये इथे मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण इथे 2 ते 3 पाने तमालपत्राची घालून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपण अर्धा चमचा जिरे यामध्ये घालणार आहोत। जिरे छान फुललेले आहे। आता फुलल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता हा घालून घ्यायचा आहे।
हे छान आता मिक्स करून एकत्र आपण यामध्ये हे तयार केलेले जे वाटण आहे ते वाटण यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे. वाटण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. भाजलेले असल्यामुळे आपल्याला हे वाटण जास्त असं परतवायची गरज नाही. लवकर लगेचच आपल्याला हे तेल सोडलं जातं आणि एकदम लवकर हे परतलंही जातं. तर आता आपल्याला हे छान तेल सुटेपर्यंत हे छान वाटण परतून घ्यायचं आहे. तर आता आपल्या ह्याला छान तेल हे सुटू लागलेलं आहे. तर त्यानंतर आपण इथे पाव चमचा हळद यामध्ये घालून घेणार आहोत आणि इथे आपण 2.5 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे. तर हे माझं लाल मिरची पावडर जरा कमी तिखट आहे त्यामुळे इथे 2.5 चमचे घातलेलं आहे. जर तुमचं तिखट असेल तर तुम्ही 2 चमचे यामध्ये लाल मिरची पावडर घालू शकतात. त्यानंतर इथे आपल्याला 1 चमचा सांबार मसाला घालून घेतलेला आहे. तर आता आपल्याला हे छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपले हे छान मिक्स झालेलं आहे आणि मसालाही पूर्णपणे छान असा शिजलेला आहे. तुम्ही पाहू शकता कलरही एकदम छान असा आता आलेला आहे. तर यामध्ये आता आपण हे छान कलर आल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मसाला टाकल्यानंतर आपण छान 1 ते 2 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. त्यामुळे त्यामध्ये घातलेले सर्व मसाले हे शिजले जातात आणि त्यामध्येही आपण शिजवून घेतलेली मटकी यामध्ये घालून घ्यायची आहे. मटकी घातल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिट मटकी यामध्ये छान अशी शिजवून घ्यायची आहे. 1 मिनिट ही मटकी छान शिजल्यानंतर यामध्ये लागेल असं आपण आता पाणी घालून घेणार आहोत. तर इथे मी 2 तांबे पाणी घालून घेतलेलं आहे. अंदाजे 4 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार इथे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. तर आता आपलं हे छान शिजल्यानंतर इथे पाणी आपण हे घातलेलं आहे. तर इथे तुम्ही तुमची मिसळ किती म्हणजे घट्ट किंवा पातळ आहे त्यानुसार थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. तर इथे ही मिसळ आता आपल्याला 5 ते 10 मिनिट छान कट येईपर्यंत आपल्याला ही चांगली शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता आता आपली ही छान कट आलेला आहे आणि आता आपली मिसळ ही चांगली शिजलेली आहे. तर लो फ्लेमवरती आपल्याला ही 10 मिनिट मिसळ छान शिजवून घ्यायची आहे. तर गॅस बंद करून घेऊयात आणि आता आपली ही मिसळ तयार झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असा आपली ही मिसळ चविष्ट मिसळ आपली तयार होते आणि कट ही एकदम छान असा आलेला आहे. तर एकदम मस्त अशी आलेली आहे. तर तुम्ही या पद्धतीने जर मिसळ तयार केली तर तुमची ही मिसळ एकदम छान परफेक्ट आणि चविष्ट अशी ही मिसळ तयार होते. तर अगदी 5 लोकांना पुरेल एवढी आपली ही मिसळ तयार झालेली आहे. तर आता आपण ही मिसळ काढून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता आपली ही मिसळ आता तयार झालेली आहे. तर एकदम छान अशी परफेक्ट आपली ही मिसळ चविष्ट तयार झालेली आहे. तर तुम्हीही या खायला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घरी एकदा नक्की ट्राय करून पहा. तर एकदम छान आपली ही परफेक्ट मिसळ तयार झालेली आहे.